Dear student, last lecture we seen about uses of potentiometer. Potentiometer is काय आहे पोटेन्शियल डिफरन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे आणि ह्याच्या सहाय्याने आपण आता गेल्या तासामध्ये आपण काय पाहिलेलं आहे कंपॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ टू सेल्स पहिला उपयोग पाहिला त्याच्यामध्ये सेपरेट मेथड आणि सम आणि डिफरन्स मेथडनं आपण तुलना केलेल्या दोन सेलच्या ईएमएफची E1 बाय E2 आपण काढलेला आता इथं आपण टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल ह्याच्यामध्ये आपण ते पोटेन्शियोमीटर वायर इज कनेक्टेड इन सिरीज विथ सेल बघा की अँड रिव्होस्टॅट ॲज शोड इन फिगर दिस इज द प्रायमरी सर्किट जिथं आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स काढायचं तिथं आपण जोडलेला सेकंडरी सर्किट मध्ये आपण बघा आता इथं a cell of EMF E1 with internal resistance R1 is connected to a potentiometer with internal potentiometer wire through galvanometer G. R is connected across the cell. Resistance box is connected across the cell E1 through K2. The K1 is closed and K2 open. आता हे क्लोज करायचं आणि K2 ओपन करायचं. Open. The circuit now consists of the cell E. Cell E1 and potentiometer wire. The null point is then obtained such that length L1 between null point and point A E1 for E1 that is E1 is equal to K का सांगितलं आपण आता E1 is equal to K L1 E1 is equal to काय घेतलं K L1 घेतलं where K is the constant called as the potential gradient of potentiometer wire त्याच्यानंतर नाव क्लोज K1 बघा आता K1 क्लोज करायचं अँड K2 दोन्ही क्लोज करायचं कन्सिस्टिंग ऑफ सेल E अँड E1 E आणि E1 अँड सेल E1 RH resistance box G and J some resistance R from resistance box is drawn. Selected and null point is obtained L2 between the length of wire and null point and the point E is obtained that is V is equal to काय सांगता येतं KL2 सांगता येतं. This is the potential difference. आता इथं E1 divided by V is equal to KL1 by KL2 हे कटून येईल तर राहिलं काय L1 by L2 तर इथं आपल्याला काय करता येईल आता E म्हणजेच काय सांगता येतं आपल्याला टोटल रेजिस्टन्स आणि करंट E1 म्हणजेच काय सांगायचं टोटल IR प्लस IR डिवायडेड बाय V म्हणजेच IR येतं ह्याच्यातून I कॉमन काढलं तर इथं R प्लस R डिवायडेड बाय R हे कटून गेलं इथं R डिवायडेड बाय R प्लस R बाय R इथं कटून गेले तर राहिलं काय 1 प्लस R बाय R आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल R काढायचा म्हणून E बरोबर काय टाकलं आपण E1 बाय V आता इथं दोन्ही टाकलं बघा E1 बाय V त्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get काय मिळतं मग आपल्याला 1 plus R by R is equal to L1 by L2 हे तिकडे जर मायनस झाला R divided by R is equal to L1 minus L1 by L2 minus 1 R
आर इज इक्वल टू काय सांगता येईल मग आपल्याला इथं आर डिवाइड बाय आर म्हणजे इथं L1 minus L2 by L2. Therefore R is equal to आपल्याला काय सांगता येतं R into L1 minus L2 by L2, which gives the internal resistance of the cell. With the help of potentiometer we can determine the line. This equation gives the internal resistance of the cell. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर वायर आपण काढलेला आहे. आता इथं आपण तिसरा उपयोग पाहूत. वी सी थर्ड यूज किंवा ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. आणि तिसरा आहे ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. काय आहे ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर आता याच्यामध्ये पुन्हा हे आहे व्होल्टेज डिवायडर. हे काय आहे व्होल्टेज डिवायडर आहे. आता ह्याच्यामध्ये जर पाहू लागलो तर आपल्याला काय सांगता येईल बघा. E plus or minus R इथं करंट इथे देखील करंट आहे. हे पोटेन्शियल आहे आणि हे V2 is equal to dV भागिले dl. L minus L1 हे A B V1 is equal to dV by dl into L1. तर आता हे पोटेन्शियोमीटर काय आहे. यूज ऑफ पोटेन्शियोमीटर ऍज ए पोटेन्शियो किंवा व्होल्टेज डिवायडर. ह्या व्होल्टेज डिवायडर मध्ये व्होल्टेज a potentiometer can be used as a voltage divider to continuously change the output voltage of a voltage supply. In figure, potential V is set up between A and B च्या मध्ये पोटेन्शियल आपण सेटअप केलेलं आहे. A potentiometer wire, one end of the device is connected to the positive point A and other which slides over the AB. The voltage V divide the proportion L1 and L2 as shown in the figure. अशा प्रकारे आपण पहिला उपयोग का पाहिलाय व्होल्टेज डिवायडर. त्याच्यानंतर दुसरा उपयोग आहे ऑडिओ कंट्रोलर. ऑडिओ कंट्रोल मध्ये पाहत असताना आपल्याला सांगता येईल ए स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर वायर कॉमनली यूज्ड इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टम्स. As audio cannot control devices, sliding and rotary potentiometer knobs are regularly used for frequency attenuation, loudness control, and for controlling different characteristics of
ऑडिओ सिग्नल. त्याच्यानंतर तिसरा आहे पोटेन्शियोमीटर ऍज ए सेन्सॉर. तिसरा काय आहे पोटेन्शियोमीटर ऍज ए सेन्सॉर. सेन्सॉर होण्याचा आपण उपयोग करतो if the slider of potentiometer is connected to the moving part of machine, it can work as a motion of sensor. A small displacement of the moving part causes change in potential which is further amplified using the amplifier circuit. The potential difference is calibrated in terms of the displacement of the moving part. त्याच्यानंतर तिथं अशा प्रकारे आपण ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर पाहिलेलं आहे. इट इज 3-4 ह्याच्यामध्ये आपण पोटेन्शियोमीटरचा उपयोग करतो. पहिला कंपॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ टू सेल्स. त्याच्यानंतर दुसरा आहे इंटरनल रेजिस्टन्स बाहेर करण्यासाठी. तिसरा आहे ऑडिओ कंट्रोलर म्हणूनचा उपयोग करतो. व्होल्टेज डिवायडर म्हणूनचा उपयोग करतो आणि सेन्सॉर म्हणून देखील आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर आता पोटेन्शियोमीटर इज ए पोटेन्शियल डिफरन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यानंतर आपण अगोदर एक वापरत होतो त्याला आपण व्होल्टमीटर म्हणतो. व्होल्टमीटर इज ऑल्सो डिटरमाइन द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स. पोटेन्शियल फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल हे मोजमाप करण्यासाठी आपण ह्या दोन इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केलेला आहे. कशाचा? एक व्होल्टमीटर आणि दुसरा आहे पोटेन्शियोमीटर. आता एकमेकावर किंवा आता ऍडव्हान्टेजेस हा पोटेन्शियोमीटर बघा. ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. ओव्हर व्होल्टमीटर. ह्याच्यामध्ये आपल्याला मेरिट्स आणि डिमेरिट्स दोन्ही बघितलं आहे. आता मेरिट्स पाहत असताना मेरिट्स म्हणजे फायदे किंवा उत्कृष्ट आहे कशापेक्षा? व्होल्टमीटर पेक्षा पोटेन्शियोमीटर कसा चांगला आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिला आहे पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह. काय आहे? मोर सेन्सिटिव्ह आहे. पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर इज युज्ड टू मेजर. बघा आता पी म्हणजे काय सांगता येते? युज्ड टू मेजर potential difference as well as EMF of EMF as an EMF operation. ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मोजण्यासाठी उपयोग करतो. आणि व्होल्टमीटर इज ऑलवेज मेजर द टर्मिनल पोटेन्शियल. व्होल्टमीटर मेजर काय मेजर करतं? टर्मिनल पोटेन्शियल difference. Terminal potential difference, and as it is a draw some current and so it draws some current. Some current cannot be used
टू मेजर EMF. EMF मोजण्यासाठी याचा उपयोग करत नाही, फक्त पोटेन्शियोमीटर मोजू शकतं. तिसरा आहे तिसरा आता याच्यातलं काय सांगता येईल, मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ EMF इज व्हेरी ॲक्युरेट. याच्यामध्ये पोटेन्शियोमीटर मध्ये काय असतं, ॲक्युरेट असतं, एकदम करेक्ट असतो. इन केस ऑफ पोटेन्शियोमीटर अँड व्हेरी स्मॉल पोटेन्शियल, smaller potential difference about 10⁻⁶ volt can be measured with the help of potentiometer. Least count is much better as compared to LC is much better. लिस्ट काउंट काय आहे, मच बेटर आहे. कशापेक्षा, व्होल्टमीटर पेक्षा. म्हणजे these are the merits of potentiometer over a voltmeter. Therefore we can easily काय करू शकतो, मोजू शकतो. काय किंवा सहजपणे आपण हँडल करू शकतो. आता याच्यामध्ये काही तोटे देखील आहेत, काही नुकसानकारक देखील आहेत. मेरिट्स, डिमेरिट्स म्हणतो त्याला आपण. आता याच्यातलं डिमेरिट्स पाहत असताना, इट इज नॉट ए पोटेन्शियोमीटर. कसा नाही, नॉट ए पोर्टेबल. आपण सहजपणे त्याला वापरू शकत नाही, पोर्टेबल नाही. अँड कॅनॉट बी युज्ड फॉर द cannot measure directly. काय, potential difference and EMF. ह्याला आपण त्याच्या प्रिन्सिपलचा उपयोग करून आपल्याला मोजता येतो. परंतु ज्यावेळेस आपल्याला व्होल्टमीटरचा उपयोग करतो त्यावेळेस आपण सहजपणे दोन वायर जोडल्यानंतर आपण पोटेन्शियल किती आहे, व्होल्टेज किती आहे आपल्याला सांगता येतं. अशा प्रकारे पोटेन्शियोमीटर चे मेरिट्स अँड डिमेरिट्स पाहिलेत ओव्हर व्होल्टमीटर. व्होल्टमीटर पेक्षा कसा चांगला आहे आणि व्होल्टमीटर पेक्षा कसा वाईट आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला नवीन एक कॉन्सेप्ट आहे किंवा नवीन गॅलोनोमीटर आहे. गॅलोनोमीटर हे काय आहे, करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. काय आहे, करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे किंवा इट इज ए व्हेरी सेन्सिटिव्ह आहे. काय आहे, इट इज ए व्हेरी सेन्सिटिव्ह डिव्हाइस used to detect weak electric current. कशासाठी, वीक इलेक्ट्रिक करंट्सचा डिटेक्शन करण्यासाठी किंवा माहित करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. आता इथे हा जे कॉइल पिवोटेड अँड सस्पेंडेड बिटवीन कॉन्केव पोल फेसेस ऑफ ए स्ट्रॉंग लॅमिनेटेड हॉर्स शो मॅग्नेट. When the electric current passes through the coil, it deflects. The deflection is proportional to the current passing through the coil. म्हणजेच काय आहे, इट इज ए करंट सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. स्मॉलर अँड स्मॉलर करंट आपण याच्यात डिटेक्ट करू शकतो. आता याच्यामध्ये स्मॉलर अँड स्मॉलर करंट आपण डिटेक्ट करू शकतो. आता इथं आपल्याला जास्त जर करंट पाहिजे असेल तर व्हेरी लार्ज अमाउंट ऑफ करंट पासेस थ्रू दिस गॅलोनोमीटर. इट डज नॉट एक्सेप्ट इट बिकॉज इट्स कॉइल डॅमेज होते. म्हणजेच काय होतं, इट गिव्स फुल डिफ्लेक्शन फॉर स्मॉल अमाउंट ऑफ करंट. इफ लार्ज अमाउंट ऑफ करंट पासेस थ्रू इट, its coil will be damaged. Therefore we cannot use this
galvanometer for the direct measurement of current because it is a very sensitive आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कॉन्केव्ह पोल faces of a strong laminated horseshoe magnet. When the electric current passes through the coil, it gets reflected, and current is directly proportional to the deflection आहे. I is directly proportional to the, ठीक आहे, जेवढं करंट पास होतं तेवढं आपल्याला डिफ्लेक्शन जास्त आढळतं. द डिफ्लेक्शन ऑफ द कॉइल कॅन बी रेड विथ द हेल्प ऑफ द पॉइंटर असतं त्याच्यामध्ये. Attached to the position of pointer on the scale provided indicates the current passing through the galvanometer or the potential difference across it. Thus, a galvanometer can be used as an ammeter. आता ज्यावेळी आता बघा गॅल्व्हनोमीटरचा उपयोग आपण 2-3 प्रकारे करू शकतो. इज युज्ड टू मेजर करंट. मग करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो, अॅमीटर म्हणतो. म्हणजे गॅल्व्हनोमीटर युज्ड ॲज ए अॅमीटर अँड ऑल्सो इज युज्ड टू मेजर. कशासाठी, व्होल्टमीटर मोजण्यासाठी किंवा व्होल्टेज मोजण्यासाठी. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, व्होल्टमीटर म्हणतो. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा उपयोग आपण अॅमीटर ऍज वेल ऍज व्होल्टमीटर म्हणून देखील करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे करण्यासाठी आपल्याला सम मॉडिफिकेशन बदल करावं लागतं. मॉडिफाईड फॉर्म्स ऑफ गॅल्व्हनोमीटर काय काय आहेत, अॅमीटर आणि व्होल्टमीटर आर द मॉडिफाईड फॉर्म्स ऑफ गॅल्व्हनोमीटर आहेत. म्हणजे ज्या वेळेस करंट मोजण्यासाठी उपयोग करतो अॅमीटर म्हणतो आणि व्होल्टेज मोजण्यासाठी उपयोग करतो आपण व्होल्टमीटर म्हणतो. दीज आर द मॉडिफाईड फॉर्म्स ऑफ गॅल्व्हनोमीटर्स आहेत. द गॅल्व्हनोमीटर कॉइल हॅज ए मॉडरेट रेजिस्टन्स अबाउट, कसा असतो, मॉडरेट रेजिस्टन्स अबाउट 100 ओम and has a small current carrying capacity. म्हणजेच कमीत कमी मिनिमम करंट किती, 1 मिली एम्पियर एवढं ते फ्लो करू शकतो. जास्तीत जास्त रेजिस्टन्स आणि कमीत कमी करंट. हे काय आहे, प्रिन्सिपल आहे. किंवा आता आपण काय पाहिलं आहे, गॅल्व्हनोमीटर इज युज्ड ॲज ए अॅमीटर अँड व्होल्टमीटर. अॅमीटर म्हणजेच काय आहे, करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. विच इज ए मॉडिफाईड फॉर्म ऑफ, कशाचा मॉडिफाईड फॉर्म आहे, गॅल्व्हनोमीटरचा. गॅल्व्हनोमीटर इज व्हेरी सेन्सिटिव्ह आहे. लार्ज अमाउंट ऑफ डिफ्लेक्शन गिव्स अ स्मॉल अमाउंट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू इट. देअरफॉर इट्स कॉइल मे बी गेट डॅमेज येण्याची शक्यता असतं किंवा जळून जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्याचं काय केलेलं आहे, मॉडिफिकेशन करतो. आणि आता आपण त्याचं मॉडिफिकेशन काय करायचं, अॅमीटर म्हणजे गॅल्व्हनोमीटर ऍज ए अॅमीटर. अॅमीटर म्हणजे त्याचा उपयोग करायचा. आता अॅमीटर इज ए मॉडिफाईड फॉर्म ऑफ galvanometer which is used for the measurement of current. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, a small amount of resistance is connected to galvanometer. Current capacity measured increased by connecting low resistance. हा करतो आपण, low value resistance is connected in parallel with galvanometer. बघा, a low त्याच्यामध्ये काय करतो आपण, हे गॅल्व्हनोमीटर आहे. गॅल्व्हनोमीटरला काय करतो आपण, हे लो व्हॅल्यू रेजिस्टन्स कशामध्ये जोडलेला आहे, पॅरलल मध्ये जोडलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, सेंट रेजिस्टन्स म्हणतो. काय म्हणतो, सेंट रेजिस्टन्स इज कनेक्टेड टू, कशाला जोडलेला आपण, इन पॅरलल विथ, कशाला,
गॅलोनॉमीटर विच इज मॉडिफाईड फॉर्म. कशा काय मॉडिफाईड झालेला आहे? ॲमीटर यूज फॉर द मेजरमेंट ऑफ कशाचं? मेजरमेंट ऑफ करंट मोजण्यासाठी याचा उपयोग करतो. आता ह्याच्यामध्ये दिस इज ए ॲमीटर आहे बघा. ॲमीटर मध्ये काय केलं आपण? ए पॅरलल स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल विथ गॅलोनॉमीटर विच इज वर्स ॲज अन ॲमीटर. ॲमीटर म्हणून कार्य करतं. स्मॉल व्हॅल्यूला काय म्हणतो? स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स. स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स connected in parallel बघा in parallel with galvanometer is called as center resistance. तर आपण काय म्हणतो? सेंटर रेजिस्टन्स म्हणतो. स्मॉल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स कनेक्टेड टू गॅलोनॉमीटर इन पॅरलल इज कॉल्ड ॲज सेंटर रेजिस्टन्स. आणि गॅलोनॉमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? हो, ॲमीटर मध्ये होतं. इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड बाय कनेक्टिंग ए स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स इन पॅरलल विथ गॅलोनॉमीटर. इट इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. बघा ॲमीटर ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. बघा कनेक्टेड in series with external circuit. बघा एक्सटर्नल सर्किट मध्ये ॲमीटर पॅरलल मध्ये जोडायचं आणि स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स कशा जोडायचं? पॅरलल मध्ये जोडायचं. कनेक्टेड इन सिरीज विथ ए रेजिस्टन्स आर through with the current it flows is to be measured. आता याचा आपण एक्सप्रेशन काढू. आता एक्सप्रेशन ए लो व्हॅल्यू रेजिस्टन्स इन पॅरलल. बघा ए लो व्हॅल्यू रेजिस्टन्स इन पॅरलल विथ गॅलोनॉमीटर इज काढायचं सेंट रेजिस्टन्सेस विच रिड्युसेस द रेजिस्टन्स ऑफ द गॅलोनॉमीटर. बघा आता काय करतो? विच रिड्युसेस. सेंट रेजिस्टन्स काय करतो? सेंट रिड्युसेस द रेजिस्टन्स काय करतो? रेजिस्टन्स ऑफ द गॅलोनॉमीटर. आता बघा आता ॲमीटर आयडियल ॲमीटर म्हणजे काय आहे? ज्याचं रेजिस्टन्स किती असतं? ॲन ॲमीटर. बघा ॲन ॲमीटर has zero resistance. काय असतं? झिरो रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज. त्याला काय म्हणतो आपण? आयडियल ॲमीटर. त्याला काय म्हणायचं? आयडियल ॲमीटर. त्याचं रेजिस्टन्स काय असतं? झिरो असतं. त्याला काय म्हणायचं? आयडियल ॲमीटर. आता कन्व्हर्जन ऑफ MCG into बघा conversion of MCG into an ॲमीटर. बघा आता कसं कन्वर्ट करायचं? स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द गॅलोनॉमीटर. इट इज कन्वर्टेड इनटू ॲमीटर. आता let a full scale deflection current and the resistance of the coil G, MCG, BIG. IS is the current full scale and G is the full scale current resistance आहे for measuring किती full scale current. It can be converted into an ammeter. A low resistance S is in parallel with the galvanometer decreases the current through the resistance R, which is actually to be measured. It must be protected from the possible damages which are likely due to the passage of the excess electric current to be passed.
लेट आयची करंट थ्रू गॅलोनोमीटर. काय आहे? गॅलोनोमीटर करंट आहे आयची. अँड therefore the current through सेंट रेजिस्टन्स किंवा I is equal to काय सांगता येते? टोटल करंट बरोबर आपल्याला काय सांगता येईल? IS प्लस IG. therefore current IS is equal to काय सांगता येतं? I minus IG. this is the current passes through सेंट रेजिस्टन्स. आता इथं आपल्याला in since S and G are parallel, S and G are कशा इथं? सेंट रेजिस्टन्स अँड गॅलोनोमीटर रेजिस्टन्स हा कसे आहेत? पॅरलल आहेत. पॅरलल असल्यामुळे आपल्याला काय सांगता येतं? बघा, करंट इंटू रेजिस्टन्स इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. करंट इंटू रेजिस्टन्स. IS बरोबर काय करणार आपण आता? बघा, IS बरोबर किंवा S बरोबर आपल्याला काय सांगता येईल आता? G इंटू G IG डिवायडेड बाय IS. IS म्हणजे काय माझ्याकडे? इज इक्वल टू बघा IG डिवायडेड बाय I मायनस IG इंटू G म्हणजे दिस इज द एक्सप्रेशन फॉर द सेंट रेजिस्टन्स which is connected in parallel to the galvanometer to form a ammeter. हे एक्सप्रेशन झालेलं आहे which is useful to calculate the range of current that the galvanometer can measure. आयडियल एमीटर म्हणजे ज्याचं रेजिस्टन्स काय असतो? 0 असतो. त्याला काय म्हणायचं? आयडियल म्हणायचं. आणि असं एमीटर आपल्याला फॉर्म करणं शक्य नाही. थोडं तरी काय असतो? रेजिस्टन्स असतो. आता याच्यामध्ये बघा, केस 1 पाहता आली तर आपल्याला याच्यामध्ये काय सांगतं? ते द करंट I. इफ द करंट I n times current IG, that is काय सांगता येतं? I is equal to n into IG. therefore S बरोबर आता काढलेलं एक्सप्रेशन नुसार IG डिवायडेड बाय I मायनस IG into G is equal to काय सांगता येतं? IG डिवायडेड बाय n into IG minus IG into G. G जर IG कॉमन काढलं तर काय राहतं? IG डिवायडेड बाय IG into n minus 1 into G. म्हणजे आपल्याला काय मिळालं? S is equal to G divided by n minus 1. This is the center resistance किंवा when IG is equal to किंवा I is equal to IN असतं. This is the required shunt to make increase the range n times. If IS current through S current through S करंट IS काय सांगता येईल मग आपल्याला? अँड I मायनस IS थ्रू गॅलोनोमीटर. इथं काय सांगता येईल मग आपल्याला? काय सांगता येईल मग आता? G इंटू I मायनस I minus IS आणि G equal to S into IS. आता GI minus GIS बरोबर S into IS. इकडे जाऊन प्लस झाला म्हणजे आपल्याला काय सांगता येतं? GI बरोबर S IS प्लस GIS.
म्हणजे आय एस कॉमन काढला तर एस प्लस जी राहतो. म्हणजे आपलं इथं काय होतं येतं आय एस अपॉन आय बरोबर जी अपॉन एस प्लस जी. This is the fraction of current passes through the सेंट रेजिस्टन्स. काय आहे सेंट रेजिस्टन्स मधून जाणारा फ्रॅक्शन ऑफ करंट सांगितलं. आता युजेस ऑफ सेंट. पहिला उपयोग आहे आपला इथं इट इज यूज्ड टू डायव्हर्ट ए लार्ज पार्ट ऑफ टोटल करंट बाय प्रोव्हाइडिंग द अल्टरनेट पाथ and thus it protect the instrument. प्रोटेक्शन करतं का करतं प्रोटेक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट. दुसरा उपयोग आहे इन्क्रीजेस रेंज. का करतो इन्क्रीजेस रेंज ऑफ ॲमीटरचा रेंज वाढवण्यासाठी करायचं. डिक्रीजेस द रेजिस्टन्स. का करतो तिसरा उपयोग आहे टू डिक्रीज रेजिस्टन्स. रेजिस्टन्स डिक्रीज झाला तर करंटचा फ्लो होतो, जास्त करंट फ्लो होतो. अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहे ॲमीटर पाहिलेलं आहे. आता दुसरं एक इन्स्ट्रुमेंट आहे. कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे व्होल्टमीटर. गॅलव्हॅनोमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं व्होल्टमीटर मध्ये मेजर द पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला आपण काय म्हणतो व्होल्टमीटर म्हणतो. म्हणते गॅलव्हॅनोमीटर as a व्होल्टमीटर. आता ॲमीटर मध्ये काय करतो आपण स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल केलो होतो. त्याला आपण सेंट रेजिस्टन्स म्हणतो. झिरो रेजिस्टन्स असं त्याला आपण आयडियल ॲमीटर म्हणलेला आहे. आता व्होल्टमीटर मध्ये काय करायचं हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स. काय करायचं हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स connected in series with गॅलव्हॅनोमीटर. त्याला काय म्हणायचं व्होल्टमीटर. व्होल्टमीटर कशासाठी उपयोगात आणलं जातं टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो. आणि ह्याचा उपयोग कसं करतो आपण हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन कसं जोडायचं पॅरलल मध्ये सिरीज मध्ये जोडायचं. आणि ह्याचं एक्सटर्नल सर्किट मध्ये आपण पॅरलल मध्ये जोडतो. आता याच्यामध्ये बघा हे इथं पोटेन्शियल डिफरन्स आहे. अशा प्रकारे आपण ॲमीटरचं कन्व्हर्जन कशात केलेलं आहे किंवा गॅलव्हॅनोमीटरचं कन्व्हर्जन व्होल्टमीटर मध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ गॅलव्हॅनोमीटर. त्याला आपण काय म्हणतो व्होल्टमीटर म्हणतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज व्होल्टमीटर. It is a modified form of galvanometer which is always connected in parallel. बघा व्होल्टमीटर काय करतात always connected in parallel to external circuit. आता हाय व्हॅल्यू इनफायनाइट व्हॅल्यू किंवा इनफायनाइट रेजिस्टन्स containing
व्होल्टमीटर is called, त्याला काय म्हणतात, is called आयडियल व्होल्टमीटर. आयडियल व्होल्टमीटरला रेजिस्टन्स 0 आणि इनफायनाइट रेजिस्टन्सला आयडियल व्होल्टमीटर म्हणायचं. It is always connected in parallel with the component across which voltage drop is to be measured. For conversion, a high value resistance is connected in series with galvanometer, due to which voltage measuring capacity must be increased. Increase होते, its effective resistance must be increased, and it must be protected from the damage which is likely due to excess of applied potential difference. Voltmeter having infinite resistance is called ideal voltmeter. At a conversion of MCG into voltmeter, let X resistance, high resistance, is connected in series with the galvanometer I shown in figure, which is designed to measure the voltage of desired value. If V voltage to be measured, काय है? V voltage to be measured. आपलं हे मेजर करायचं आहे. V is equal to काय? V is the product of current and resistance. हे करंट आहे, रेजिस्टन्स आहे, प्लस हे करंट आणि रेजिस्टन्स. IGX is equal to काय सांगता येतं? V minus IG into G सांगता येतं. X बरोबर काय सांगता येतं मग आपल्याला? हे भागिले जाईल इकडे येऊन, म्हणजे V minus IG into G divided by IG. बरोबर तर सेपरेट करून आपण V डिवाइडेड बाय IG मायनस IG डॉट G डिवाइडेड बाय, हे IG कटून गेले तर X बरोबर काय सांगता येतं? V डिवाइडेड बाय IG मायनस G. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स विच इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द इन सिरीज विथ द गॅल्व्हनोमीटर. हे त्याचं एक्सप्रेशन आपण काढलेलं आहे. वेअर IG इज द करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर. Above equation gives the value of resistance X if NV but if NV is equal to V upon IG is equal to V upon काय सांगता येईल आता? IG into G सांगता येतो. Give the voltage range increased and X is equal to G into NV minus 1. अशा प्रकारे आपण इथे काय केलं तर कन्वर्जन ऑफ व्होल्टमीटर कशात केलेलं आहे, किंवा कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इंटू अॅमीटर अँड व्होल्टमीटर केलेलं आहे. अॅमीटर आहे करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे आणि व्होल्टमीटर इज व्होल्टेज मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. आता याच्यामध्ये आता कंपॅरिझन ऑफ EMF किंवा कंपॅरिझन ऑफ अॅमीटर अँड व्होल्टमीटर. आता याच्यामध्ये बघा अॅमीटर आणि इकडं व्होल्टमीटर. आता अॅमीटर बघत असताना आपल्याला काय सांगता येतं, अॅमीटर मेजर्स करंट. काय करतं, मेजर्स करंट
Voltmeter measures potential difference. Measures potential difference. Then connected in series. बघा, connected in series. पुन्हा connected in parallel. बघा आता तिसरं काय सांगता आपल्या इथं, लो रेजिस्टन्स किंवा आयडियली झिरो रेजिस्टन्स असतं त्याला आपण लो रेजिस्टन्स विथ एमसीजी. झिरो रेजिस्टन्स, आयडियली झिरो रेजिस्टन्स विथ एमसीजी. आणि हाय रेजिस्टन्स बघा, आयडियली हाय रेजिस्टन्स, high resistance with MCG. Then smaller the shunt बघा, smaller the shunt resistance smaller असतं, greater will be the current, greater will be the current measured. याच्यामध्ये काय सांगता येतं, लार्जर इट्स पोटेन्शियल रेजिस्टन्स, लार्जर इट्स रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द potential difference measured. त्यानंतर पाचवा आहे रेजिस्टन्स ऑफ अॅमीटर इज बघा, रेजिस्टन्स ऑफ अॅमीटर इज इक्वल टू एस जी डिवाइडेड बाय एस प्लस जी इज इक्वल टू जी डिवाइडेड बाय एन. दिस इज द रेजिस्टन्स ऑफ अॅमीटर आहे. आणि त्याचं रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर इज इक्वल टू जी प्लस एक्स इज इक्वल टू जी एन व्ही. अशा प्रकारे आपल्याला कंपॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ टू सेल किंवा पोटेन्शियल अॅमीटर आणि व्होल्टमीटर आपण करू शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला परीक्षेमध्ये जर कंपॅरिझन किंवा डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियल अॅमीटर आणि व्होल्टमीटर विचारलं तर 2-2 पॉईंट दोन्हीकडचे लिहायचे. आणि कंपॅरिझन किंवा डिस्टिंग्विश ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस पेपरचे 2 भाग करूनच आपण काय करायचं, डिस्टिंग्विश करायचं, तेव्हा आपल्याला मार्क दिले जातात, नाहीतर नाही. त्याच्यानंतर आता थर्मो इलेक्ट्रिसिटी. बघा आता थर्मोचा अर्थ काय होतोय, थर्मो म्हणजेच हीट उष्णता, इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय होतं इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्या थर्मो इलेक्ट्रिसिटी मध्ये आपल्याला काय सांगता येतं, कन्वर्जन ऑफ बघा, कन्वर्जन ऑफ हीट इनटू करंट इलेक्ट्रिसिटी किंवा करंट or vice versa. म्हणजे काय होतं, when the electric current is passes through resistor, electric energy is converted into thermal energy मध्ये heat energy मध्ये होते. The reverse process means conversion of thermal energy directly into electric energy was developed by Seebeck and the effect is called as the thermoelectric effect. त्याला आपण Seebeck effect म्हणतो. Heat into किंवा thermal energy into current or current into thermal energy is called as thermoelectricity. आता याच्यामध्ये आपण सीबेक इफेक्ट पाहत असताना
सीबेक इफेक्ट याच्यामध्ये दोन डिफरंट the two different metals are joined. बघा आता दोन डिफरंट मेटल्स का करायचं जॉईंड करायचं आणि विच इज केप्ट ॲट डिफरंट टेम्परेचर. हे काय आपल्याकडे हीट आहे. काय केलं आपण हिटिंग केलं. हिटिंग मध्ये आपल्याला ते काय सांगता येतं आता हॉट जंक्शन झालंय. काय झालं हॉट जंक्शन झालं आणि इकडे आपण काय करायचं कोल्ड जंक्शन एक ठेवायचं. त्याच्यामध्ये आपण आईस ठेवतो. काय कोल्ड जंक्शन म्हणजे काय ते आईस येतं आणि दिस इज आईस. हे काय आहे आईस आहे आणि कोल्ड जंक्शन झालं. ह्याच्यामध्ये आपण काय केलं बघा दोन बघा त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये हॉट जंक्शन आहे आणि इकडं कोल्ड जंक्शन आहे. म्हणजेच दोन्हीचं टेम्परेचर वेगळंच आहे. आता इथं डिफरंट जंक्शन आहे. आता इथं आपण टू डिफरंट मेटल्स घेतले. तर एक घेतलं आपण बिस्मथ घेतलं आणि दुसरं घेतलं अँटीमनी. अँटीमनी आणि बिस्मथ याचं जंक्शन घेतलं. टू डिफरंट मेटल्स are joined to form a closed circuit. These junctions are kept at different temperature. बघा एक हॉट जंक्शन आहे आणि दुसरा आहे आईस जंक्शन कोल्ड जंक्शन आहे आणि दोन्ही डिफरंट टेम्परेचर. ए स्मॉल EMF is produced and a current flows through the metals. This is called a thermo effect. याला काय म्हणायचं थर्मो इफेक्ट म्हणायचं. थर्मोचा अर्थ काय होतं विच इज ड्यू टू हीट उष्णतेमुळे निर्माण झाल्याला आपण थर्मो इफेक्ट म्हणतो. And effect is Seebeck effect and the pair of dissimilar metals joining the junction is called as thermocouple. काय म्हणायचं बिस्मथ अँटीमनीला थर्मोकपल म्हणायचं. काय म्हणायचं थर्मोकपल. An antimony and bismuth thermocouple is shown in the figure. For this thermocouple, the current flows from antimony to bismuth. कुठून कुठं antimony to bismuth at the cold junction. For a copper thermocouple, the current flows from copper to iron at the hot junction. This effect is reversible and the direction of the current will be represented by the cold junctions are interchanged. Hot and cold junctions are interchanged. किंवा आता त्याच्यामध्ये दुसरं जंक्शन आपल्याला पाहता येतं. दुसरं थर्मोकपल आहे कोणतं आता कॉपर आणि Fe थर्मोकपल आहे. आता त्याच्यामध्ये आपण बघा आता पुन्हा हे हॉट जंक्शन. हे कोल्ड जंक्शन विच इज केप्ट आईस मध्ये ठेवलेलं आहे. आता इथं काय केलं आपण इथं हिटिंग केलेलं आहे आपण हीट किंवा हॉट. आता याच्यामध्ये आपण थर्मोकपल का वापरलेला आहे कॉपर टू. आता हे कॉपर त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे याच्यामध्ये Fe कॉपर आणि Fe. आता याच्यामध्ये बघा हॉट जंक्शन इथं कोल्ड जंक्शन.
The thermo EMF developed in the thermocouple when the cold junction is at 0 degree centigrade and hot junction is at T degree centigrade is given by E is equal to alpha T plus 1 by 2 BT square where alpha and beta are called thermo constant. Alpha and beta are thermo constant. This equation tells us that a graph showing variation of E with the temperature as a parabola. अशा प्रकारे आपला चॅप्टर संपलेला आहे. नववा चॅप्टर नेक्स्ट लेक्चरला आपण आठवीचा EMCQ आणि प्रॉब्लेम्स न्यूमेरिकल सॉल्व करू.